नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. निसर्ग हर्ब्स प्रस्तुत बाप्पा सोबत गप्पा या कार्यक्रमामध्ये मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज मी नगर या ठिकाणी आलेलो आहे आणि नगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती दर्शन घेऊया आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. घ्या दर्शन. मंडळी, आत्ता माझ्यासोबत नगरमधले रहिवासी आहेत आणि विशाल गणपतीच्या दर्शनाला ते खरं तर एवढे नशिबवान भाग्यवान आहेत की त्यांना जवळपास रोज गणपती बाप्पाचं दर्शन घडतं. हे आमचं भाग्य की आम्हाला हे दैवत लाभलंय. आम्ही त्याला ग्रामदैवत मानतो आणि माझ्या सासूबाई खूप त्यांना मानतात. हो, प्रत्येक चतुर्थीला आम्ही इथे येतो. श्रींच्या चरणी 5 नारळांचं त्या तोरण अर्पण करतात. त्यांचीही खूप श्रद्धा आहे, त्यांच्याबरोबर आमचीही खूप आमच्या ग्रामदैवतावर श्रद्धा आहे. लहानपणापासूनच येते मी इथं. हां, पण एकदम नवसाला पावणारा गणपती आहे. याचा आम्हाला खूप अनुभव आलेला आहे. नवस जर केला तुम्ही, जर मनामध्ये सांगितलं की बाबा मला 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये मला ते काहीतरी फळ दे, आणि बरोबर तसं घडतं. म्हणजे आमचे अनुभव आहेत. आणि आज खूपच गर्दी असते. म्हणजे आता इथून पुढे तर गर्दी चालू होईल म्हणून आम्ही मुद्दाम ही वेळ काढून आलो की आम्हाला पटकन सकाळी आलो. कारण आम्हाला माहिती आहे संध्याकाळी जर आलो असतो तर बाप्पाला फक्त आम्हाला बाप्पा आम्ही आलोय मुंबईहून आता निवांत वेळ असल्यामुळे खूप काही मागतोय आम्ही. वेळ म्हणजे ह्या वेळेला शक्यतो गर्दी कमी असते म्हणून, नाही तर मग दर्शनच नाही होत, लांबूनच जायला लागतं. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकूमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, आमच्या पप्पांनी गणपती आणला. काय टुक्कू कसं एकदा टुक्कू एकदा टुकूमुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी गणपती आणला. आत्ता माझ्यासोबत छोटीशी वृंद आहे आणि तिने पप्पांनी गणपती आणला. इतकं गोड गायलंयस ना तू, मग आम्ही तुला एक गिफ्ट देणार आहोत. आमचा कार्यक्रम काय माहिती आहे? निसर्ग हर्ब्स प्रस्तुत बाप्पा सोबत गप्पा. तर आम्ही सगळ्या भक्त भाविकांना, छोट्या मुलांना एक गिफ्ट देतो. निसर्ग हर्ब्सचं न्यूरो स्मार्ट हे आपल्या वृंदाला 3 महिने द्या आणि मग रिझल्ट बघा. तुम्ही नेहमी वापराल, वृंदासाठी नक्की वापरा निसर्ग हर्ब्सचं न्यूरो स्मार्ट. आणि हे आयुर्वेदिक बुद्धिवर्धक आहे, त्यामुळे तुम्ही तिला बिनधास्त देऊ शकता. आणि आम्ही ह्याची लिंक वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गणपती बाप्पा. आपण मुकुंद गुरुजींकडून हे समजावून घेऊया की गणेशोत्सवामध्ये गणेश यागाचं महत्त्व. साधारण 35 वर्षापासून गणेश याग दरवर्षी 3 दिवसाचा होत असतो. दशमी, एकादशी, द्वादशी. आणि गणेशोत्सवाचा जन्मामुळं आपण म्हणतो ना, जन्मालानंतर 10 दिवस जो उत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणे गणपतीचा वेगवेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा केला जातो. त्याच्यात 2-3 प्रकार असतात. एक अभिषेक करून करता येतं, एक सहस्रावर्तन होतं, एक हवन होतं. अभिषेक करा किंवा हवन करा. तर इथं हवन म्हणजे जशी जशी पायरीवर चढत जाऊ त्याप्रमाणे पायरी चढतो आहे. ही वरती स्टेपची आहे, वरती वारी गणेश याग. म्हणजे सुरुवातीला प्रधान संकल्प केला जातो की बा हे जे मी कार्य करतो याच्यातून मला जे काही मनात संकल्प आहे तो सगळा पूर्ण व्हावा. त्याच्यामध्ये आपण यजमानाकरता पण मागतो आणि राष्ट्राकरता पण मागतो. राष्ट्रामध्ये भूकंप, अत्याचार, अनाचार, आतंकवाद, राष्ट्रविप्लव, हे सगळे गोष्टी, लोकनिंदा, धर्माची विटंबना करणं, हे सुद्धा जे येतं तो उच्चाटन व्हावं. विघ्नहर्ता तो विघ्नहर्ताचा आहे. तो विघ्नहर्ताला सगळं मागून घ्यावं. म्हणजे सर्वे सुगुण संतु सर्वे संतु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. इथं शुभ संकल्प करून आपण हा गणेशाक करतो. विशाल गणपती जो आहे हा पुरातन काळातला गणपती आहे. आमच्या नगरमधले ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांनी ज्यावेळेस एक समाचारमध्ये लेख प्रसिद्ध केला होता, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या गणपतीचा उल्लेख गणेश पुराणामध्ये देखील आहे. परंतु आम्ही तो शोध घेण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि साधारणतः आमचे जे पूर्वज आहेत की ज्यांनी हा ट्रस्ट स्थापन केला, त्यांचे जे
फादर्स आहेत किंवा जे आमच्या वडिलांचे आजोबांचे जे कोणी पूर्वज आहेत त्यांनी साधारणतः आम्हाला 450 वर्षापूर्वीचा हा गणपती आहे असं त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि ते जे तुम्ही मगाशी मला वैशिष्ट्य सांगितलं की ते 3 हातांचं, ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या, कारण हे अशी पहिली मूर्ती असेल आपल्या बाप्पाची महाराष्ट्रामध्ये. जर आपण जर अशी उभी जर मूर्ती जर पाहिली एवढ्या, ही साधारणतः ही 11.5 फूट उंचीच्या अशा प्रकारचा गणपती आहे. त्याच्यामुळं याची विशाल काया आणि मूर्ती विशाल असल्या कारणामुळं नगर शहरामध्ये त्याला विशाल गणपती या नावानं संबोधलं जातं. आणि त्याच्याकडे जर पाहिलं तर 3 हातानं हा आशीर्वाद देतोय. एका हातात मोदक आहे, नाभीवर त्याच्या सर्प आहे आणि एकंदरीत अत्यंत सुरेख आणि रेखीव अशा प्रकारची मूर्ती आपल्याला दिसते. आपण धार्मिक उपक्रम आज सकाळीच आपण पार पाडलेला आहे. सामूहिक अथर्व शिष्य पठण सर्व महिलांनी, जवळपास 2000 महिलांनी या ठिकाणी अथर्व शिष्याचं पठण केलेलं. अरे वा. आणि हे 8वं वर्ष आहे आमचं. ताई, तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? तू एवढी गोडू आहे ना, आणि तुझा चेहरा आहे ना, हिचा चेहरा ना असा मोदकासारखा आहे. मी रोज एकदा दिवसातून येते. तुझं नाव काय? स्वरा विशाल जाधव. स्वरा. हो, बर 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 बर, माझ्याही मुलीचं नाव स्वरा आहे. हा, स्वरा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला रोज येते. बर. आणि नाथजींचा पण पाय पडायला येते. नाथजी तिथं बसतात ना गुरु, ते गुरु नाथजी, त्यांच्याही पाया पडायला येते. आणि मग रोज गणपती बाप्पा समोर अशी नमस्कार करून उभी राहतेस. आणि मग काय रोज काय मागतेस का नाही, फक्त दर्शन घेतेस का परीक्षा आल्यावर मागतेस? काय मागतेस? मला डॉक्टर होऊ दे. हो, मला डॉक्टर होऊ दे. डॉक्टर का व्हायचंय तुला? कशामुळे व्हायचंय? माझ्या पप्पांची इच्छा आहे. पप्पांची इच्छा आहे. मग डॉक्टर झाल्यानंतर तू पेशंटची सेवा करणार, म्हणजे त्यांना चांगलं ट्रीट करणार तू, बरोबर आहे? हा, वा. तर स्वरा, आमचा कार्यक्रम आहे निसर्ग हर्ब्स प्रस्तुत बाप्पासोबत गप्पा. आणि ना आम्ही तुझ्यासारख्या छोट्या छोट्या गोड मुलींना गिफ्ट देतो, कारण बाप्पाची तुम्ही सगळे लाडके आहात, आवडते आहात. आज आम्ही तुला गिफ्ट देणार आहोत आमच्या निसर्ग हर्ब्सचं न्यूरो स्मार्ट. हे आयुर्वेदिक बुद्धिवर्धक आहे. हे 3 महिने नक्की घे. याच्यामध्ये टॅबलेट आहेत आयुर्वेदिक बुद्धिवर्धक निसर्ग हर्ब. घे. थँक्यू. वेलकम. गणपती बाप्पा.